आपल्यासोबत कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस आहेत. सर, काल दोन्ही ठाकरे बंधूचा विजय मेळावा झाला. काय एकूणच काय तुम्हाला वाटतं? 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले, हा आनंद सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेने घेतला. आणि मराठी माणूस तर एवढा सुखावला आहे. भाषण चालू असताना जो जल्लोष लोकांचा होता तो खरं तर एक दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने होता. ढोल ताशाच्या गजरामध्ये संपूर्ण हा मेळावा झाला आणि खरं तर एक चांगली सुरुवात आहे. दोन कुटुंबात एकत्र येत आहेत. या राजकारणातून वेगवेगळे झालेले लोक आणि कुटुंब परत येतात. हा आनंद पुऱ्या महाराष्ट्रात झाला आणि आनंदातून आपण यातून महाराष्ट्र घडवण्यासाठी काहीतरी करायला हवं अशी आमची स्वतःची इच्छा आहे. महाराष्ट्रात या संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं प्रेम आहे आणि ठाकरे कुटुंबाने या महाराष्ट्रात भरपूर काही दिलेलं आहे. आज आपली पाळी आहे की या महाराष्ट्रातील जनतेला मराठी माणसांना एकत्र आणून या महाराष्ट्रामध्ये काहीतरी परिवर्तन घडवायचं आणि परत हे महाराष्ट्र वैभव उभं करायचं. परत महाराष्ट्राचं वैभव उभा करायचं असं तुम्ही म्हणतात, परंतु विरोधकांनी दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून असं देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत का, असं त्या विरोधकांना काय म्हणतात? तोडाफोडा आणि राजकारण करा आणि सत्ता भोगा हे पुऱ्या महाराष्ट्राने बघितलेले. मला वाटतं ह्या आजच्या या प्रकरणातून या मेळाव्यातून हे सिद्ध होते. जर दोन लोक परस्पर विरोधी असणारे लोक एकत्र आल्यानंतर यांचं कसं पोटात दुखतं, यांना कशी भीती निर्माण होते, याचाच अर्थ यांच्याकडे स्वतंत्र सगळ्या विरोधकांना सामोरं जायची ताकद नाही आहे, शक्ती नाही. त्यामुळे ते थोडाफोडा हेच राजकारण करून या महाराष्ट्रामध्ये राज्य करत आहेत. ह्यापुढे तसं घडणार नाही. कोणी जो नीरव आहे, अभिनेता आहे उत्तर प्रदेश बिहारमधला, तो मराठी माणसांना चॅलेंज करतो, राज ठाकरेंना चॅलेंज करतो आहे, मुंबईमध्ये मी येणार आहे, तुम्ही माझं काही करू शकणार नाही. हे काय आहे, नुसतं लांब राहून घोषणा करणं, धमक्या देणं हे सगळं ठीक आहे. पण महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, महाराष्ट्रात ज्यांनी कोणी चॅलेंज केलं, ज्यांनी आव्हान दिलं, ते कधी परत गेलेले नाहीत आणि ते कुठे या महाराष्ट्रामध्ये कुठे उभे राहू शकलेले नाही. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते कलिना विधानसभेचे आमदार संजय पोतनीस. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.